नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनल गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजची जी घटना आहे ते पुणे जिल्ह्यातील दौंड या तालुक्यातील आहे आणि वरवंड आणि कडेठाण या शिवारातील आहे. आणि जी घटना आहे पुतण्याचं आणि चुलतीचं जे शरीर संबंध अनैतिक संबंध होते ते ह्यांच्यातून चालत होते. आणि ह्याच्यातनं एक गोष्ट समोर म्हणजे आली, नाव बी त्याचं करून गेला पुतण्या. आता ह्या स्टोरीत पुढे चालून बघूया आपण काय आहे, जी घटना आहे ती काय सविस्तरपणे बघूया, नजर टाकूया. 7 डिसेंबर 2024 रोजी आता सकाळी हे जी मय्यत लताबाई बबन धावडे आणि तिचे पती बबन धावडे हे दोघंजण शेतात काम करत असतात, खुरपत असतात. आणि खुरपत असल्यामुळं जी शेती काम आता दुपारचं जेवण होतं त्या दोघांचं आणि जेवण झाल्यानंतरनं संध्याकाळची वेळ होत आलेली असते. आणि लताबाई बबन धावडे हे आपल्या नवऱ्याला बबन धावडे यांना म्हणतात की तुम्ही पुढे जाऊन गवत कापा आपली जनावरांना, म्हणजे त्यांच्या जनावरांसाठी गवत कापा. आणि हे बबन धावडे हे तिथून निघून जातात आणि लताबाई बबन धावडे हे तिथं शेतात खुरपत बसतात. आणि त्यांचा पुतण्याचा जो कामगार असतो सतीलाल मोरे हा जो अनिल धावडे यांचा पुतण्या, ह्या पुतण्याचा हो कामगार असतो, गडी असतो. आणि तो तिथं त्यांच्या शेतानजीकच जी जमीन आहे तिथंच नजीक त्यांना बोलवतो आणि ते कुठल्याही मनात शंका न बाळगता ते त्याच्यापाशी जातात, कारण तो आपल्या पुतण्याचा गडी आहे, कामगार आहे. त्यामुळं ते पण जातात. आणि तिथं गेल्यानंतरनं जो गडी असतो सतीलाल मोरे हा त्यांचं तोंड दाबतो आणि त्यांचं तिथंच बेहोश करतो त्यांना. आणि जो अनिल धावडे तो तिथं येतो आणि दगडांनी त्यांचं डोकं पूर्ण चेंदामेंदा करतो त्या लताबाई धावडे यांचं. आणि तिथं फेकून देतात त्यांची ती लताबाई धावडे ती तिथंच मरण पावते आणि ती तिथून त्यांची बॉडीला तिथं ऊसाच्या शेतानजीक फेकून देतात आणि तिथून निघून जातात. तसंच बबन धावडे ते गवत कापून घरी गेलेले, म्हणजे घरी जातात आणि आपली पत्नी संध्याकाळ झाली तरी अजून कशी आली नाही. तर ते आसपासचा जो एरिया असते आणि जी शेतीचा जो एरिया असतो जिथं आपण काम करत होतो तिथपर्यंत ती सगळी हे करतात, म्हणजे पूर्ण शोधतात त्यांना, लताबाई यांना. आणि त्यांचा काय आता पत्ता लागत नाही. तर जे बबन धावडे आपल्या पुतण्यालाच म्हणजे अनिल धावडे यांना फोन करतात आणि ते आपलं बोलवून घेतात आणि पुतण्याला म्हणतात त्यांच्या फोनवर फोन लाव, बघ लागतोय का फोन लाव, कुठं येते काय समजा नाही. तर जो अनिल धावडे असतो तो तिथं येतो आणि फोन लावतो, तर फोन उचलायला कोणीही तयार नसतं. आणि ते रातच्या टायमिंगला, म्हणजे जी संध्याकाळची टायमिंग असते त्या टायमिंगला शोधाशोधी चालू करतात. आणि जो पुतण्या असतो त्यांना लताबाई बबन धावडे यांची बॉडी गावते आणि तो तिथं बिट्याचा आवाज येतो आणि तिथं त्यांना बॉडी पण गावते. आणि ते म्हणतात अनिल धावडे ते म्हणतात आपल्या चुलतीला बिट्याच्या हल्ल्यात ते मेलेले आहेत, एक्सपायर झालेले आहेत. आणि बिट्याच्या हल्ल्यात असं कृत्य घडलेलं आहे. ते अनिल धावडे ते वन विभागा जे अधिकारी त्यांच्याकडे हे सविस्तर अहवाल सादर करतात, म्हणजे जी परिस्थिती जिथं घडली आहे ते सांगतात. आणि वन अधिकारी जे आहेत ते सर्व तिथं पिंजरे वगैरे ते असते ते लावतात आणि बिट्याला पकडण्याच्या ह्याच्यात हे करतात. आणि जी पोलिसांना जी बॉडी ते पण पोलिस या बॉडीचा पंचनामा ते ताब्यात घेतात, पंचनामा करतात आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात.
आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले ससून रुग्णालयात. त्यांची बॉडी तिकडे पाठवतात आणि तिथं त्यांचा जो बॉडीचं पोस्टमॉर्टम असतं ते करतात आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टातनं आणि जे त्यांच्या शरीराला चावा घेतला आहे बिट्याने अशा शरीराच्या ते त्याची लाळ बिळ असेल ते चेक करतात आणि नागपूरचा तिकून रिपोर्ट येतो तिकूनचा आणि इकडचा ससूनचा. ते दोन्हीच रिपोर्ट चेक करतात आणि त्याच्यातनं असं आढळून येतं की ह्या मृत्यूचा दगडाने ठेचून खून झालेला असतो. आणि पोलिसांच्या लक्षात येतं की हे सर्व अनिल दाहुड्यांनीच केलेलं आहे. आणि जो अनिल दाहुडे यांचा गडी आहे सतीलाल मोरे यालाही ताब्यात घेतात आणि चौकशी करतात. जो सतीलाल असतो सतीलाल मोरे तो म्हणतो ह्याच्यात माझा काही संबंध नाही, म्हणजे पहिल्यांदा गुन्हा कबूल करण्यासाठी तो हे करतो पण टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो, पण पोलिस त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात आणि तो गुन्हा कबूल करतो. ह्यांचे आपापसात म्हणजे जे लताबाई दाहुडे आणि अनिल दाहुडे यांच्यात अनैतिक संबंध होते आणि ह्याच्यातून हा प्रकार घडलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे सांगण्याचं हे आहे की कोणाच्या मनाला ठेच पोचू नये किंवा कोणाची नावाची बदनामी होऊ नये. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून फक्त तुम्हाला सत्य काय आहे ते सांगितलं जाणार आहे. ह्यात कोणाचं मन दुखावण्याची किंवा काही हेतू नाही आहे. जी सत्य घटना ही तुमच्यापर्यंत पोचवावी हीच आमची इच्छा आहे. आणि ह्या प्रकरणातनं तुमच्या अवतीभोवती असं काय घडतंय का, जरा सतर्क व्हा, सावधान व्हा आणि ह्या गोष्टींना म्हणजे असे विचार येऊन देऊ नका मनात की आपण असं चुकीचं कृत्य केल्यावर आपण ह्याच्यातनं बाहेर निघतो. तुम्ही चुकी केली म्हणजे एखादा गुन्हा केला की तो शेवट गुन्हाचा असतो आणि तो गुन्हा आपल्याला दानालाच लावतो. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.